नाही, अनेक माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून ह्या बातम्या रोज येत आहेत. रोहितमध्ये अस्वस्थता आहे का? तर अर्थातच आहे. त्याचा तो काका होता हो. त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल, की हे ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणारं आहे आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे. म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे. मी वर्तमानपत्रातही वाचते, टीव्हीवरही बघते आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साहजिक आहे. असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही. आणि महाराष्ट्र किंवा भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपण अहवालाची वाट बघूया, असं त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं. आणि मला असं वाटतं की ह्या पार्लमेंटमध्येही अरविंद सावंतजींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की शिवसेनेने ताकदीने सातत्याने ह्याच्यावर एक चर्चा, सिव्हिल एव्हिएशन आणि दादाची ही जी घटना झाली दुर्दैवी, ह्याच्यावर एक चर्चा व्हावी पार्लमेंटमध्ये. ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने, शिवसेनेने ताकदीने आम्हाला तेव्हा साथ दिली आणि अरविंदजींचा आम्ही जाहीर पुन्हा आभार मानते आणि उद्धवजींचे आणि अनिल देसाईंचे की त्या तिघांनी तो पुढाकार घेतला आणि त्यांनी स्पीकरलाही जाऊन भेटले. त्यांनी अडजर्नमेंट मोशनही मागितलं ह्याच्याबद्दल की पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि दुर्दैवाने होऊ शकली नाही. आता परत जेव्हा रिकन्व्हील होईल तेव्हाही शिवसेना, काँग्रेस नक्की त्याच्यात पुढाकार घेईल, आम्हाला साथ देईल. आणि मला वाटतं बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं लोकांना पाहिजे. कारण आमच्याकडे जी दुर्दैवी घटना झाली, ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, खूप अस्वस्थ, दुःख आणि कदाचित म्हणजे माझं तर म्हणते की लोक म्हणतात टाइम हिल्स. काही अशी गोष्टी असतात जे काळी हील करत नाही.